उस्मानाबाद येथील शिवसेना नेते व माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाबद्दल एका सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याने कारंजा येथील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्याने गायकवाड यांच्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करावी याकरिता पोलीस निरीक्षक कारंजा यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। एका जाहीर सभेदरम्यान शिवसेना नेते रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सकल मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून अशी वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या राजकीय नेत्यांविरुद्ध शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून सदर निवेदन देतेवेळी माजी नगरसेवक सलीम गारवे, जाकीर शेख, सलीम प्यारेवाले, फारूक अली, जुनेद शाह, अहमद एजाज, जुनेद खान अहमद एजाज, जावदुद्दीन यूनुस पहलवान, हाफिज राज, शारिक शेख, उस्मान खान, सदीम नवाज, मुजाहिद खान, हामिद शेख, शाईक अहमद, अरबाज जिलानी, शेख अहमद, वहीद शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता नागेश अवसार, वाशिम। खासदार शिवसेनेचे नेते यांनी एका सभेदरम्यान मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी जाहीर भाषणामध्ये मुस्लिम समाजातील मौलानांविषयी असे म्हटले आहे की त्या ठिकाणी टाळ्या मोठ्या जाळण्याची भाषा करण्यात आली। त्याचप्रमाणे या शहरामध्ये जर कोणी फतवा काढू शकत असेल तर तो फक्त रवी गायकवाड काढू शकतो, कोणताही मौलाना या शहरामध्ये फतवा काढू शकत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। आणि त्या सभेदरम्यान मौलानांच्या टाळ्या जाळण्याची भाषा त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्याकरिता आज कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यामार्फत माननीय पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे।